यंदा उन्हाचा पारा 40 डिग्री सेल्सिअसच्या पुढे जाताना दिसतोय. यातच थंड पाण्याची मागणी वाढली आहे. फ्रीज जारच्या पाण्याने तहान जात नसल्याचे नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे शहरातील कुंभारवाडा या ठिकाणी यावर्षी माठाची मागणी वाढली आहे. मातीचे काळे माठ, गुजराती माठ यासोबत अनेक भांडे देखील विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. यावेळेस मातीच्या माठाला जास्त मागणी असल्याचे विक्रीदार सांगताय. मात्र नफा पाहिजे तसा मिळत नसल्याची खंतही माठ विक्री करणारे दुकानदार सांगताय. फ्रीज आहे, कूलर आहे, सर्व असून सुद्धा माठातलं पाणी पिल्याशिवाय तहान जात नाही. माठ खरेदी करण्यासाठी आलेलो आहे. ह्या वर्षी पूर्ण कडक उन्हाळा आहे. चांगलंच लागणार माठातलं पाणी. आणि फ्रीज मधलं ह्याच्यातलं जारचं पाणी ती नाही ना, मग त्रास होतो त्याने. आम्हाला काय फ्रीज बिरीज नव्हतं तवा. आता आम्हाला माठाचं पाणी पहिल्यापासून लागतंय, हीच गोड लागते. माझं नाव संतोष शेखर गोरे, राहणार कुंभार गल्ली श्रीगोंदा. ह्यावेळेस उन्हाळा दरवर्षी पेक्षा ह्यावेळेस जास्त आहे उन्हाळा. आपल्याकडे लाल, काळा, पांढरा या प्रकारचे माठ आहेत. काळे माठ हे आपण बनवतो आणि लाल आणि पांढरे माठ आपल्या गुजरातवरून येते तिकडे. शक्यतो आपल्याकडं काळ्या माठाला जास्त मागणी आहे. काळे माठ कसे आपले गावाकडले लोक जास्त घेतात आणि लाल आणि पांढरे माठ हे फ्लॅट वगैरे, बंगला वगैरे ज्याच्याकडे असेल ते जास्त घेतात. ह्यावर्षी मागणी जास्त आहे, पण उत्पन्न पाहिजे तसं बाजारभाव भेटत नाही मालाला. जवळपास एक 4 ते 5 हजार माठ तयार झाले असतील, म्हणजे विकले गेले असतील आत्तापर्यंत. त्याप्रमाणे ह्यावर्षी जो माठ 250-300 जायला पाहिजे ते गिऱ्हाईक आपल्याला 100 ते 150 रुपयाच्याच मागणीने मागत आहे आत्तापर्यंत. त्याच रेटने माठ चालला आहे आत्तापर्यंत. कमीत कमी एका माठामागं 50 ते 100 रुपये लॉस होतो आहे सध्या. आता तुम्हाला असं वाटतं लघु उद्योगमध्ये येतो, गृहउद्योगमध्ये येतो. आपलं जे व्यवसाय आहे गृहउद्योगमध्ये येतो. ह्याच्यामध्ये आपल्याला शासनाने सबसिडी दिली पाहिजे बरीच अशी. माझं नाव अमृता मंगेश गोरे. मी कुंभार गल्लीमधून बोलते. ह्या वर्षी उन्हाळा कडक असल्यामुळं माठांची मागणी भरपूर वाढली आहे, पण आम्हाला पाहिजे तशी किंमत काही मिळत नाही आहे माठाची. आमच्याकडे सगळ्या प्रकारचे माठ आहेत. लाल आहेत, पांढरे आहेत, मातीच्या वस्तू आहेत, भांडे आहेत. जास्त मागणी भांडे वापरतात. आजकाल वाढत चालली लोकांची मागणी भांड्यांसाठी. भाजीचे भांडे, दह्यासाठी भांडे, माठ जास्त जात आहेत. माठ जातात तसं म्हणजे आता वापरतात बऱ्यापैकी लोक बाहेरचे सुद्धा. काळे माठ तर आपले जास्त जातातच. जनजागर मराठीसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा.